रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, जेवढ्या उल्हासाने गणपतीचं डेकोरेशन हाती करायला घेतलं तेवढाच मोठा मूड ऑफ झाला. असं दुश्मनासोबत पण होऊ नये, पण माझ्यासोबत झालेलं आहे. पण काय करणार आता, या गोष्टी कशा असतात, गणपती बाप्पा येणार म्हणल्याच्या नंतर त्यांच्या तयारीमध्ये विघ्न येणार नाहीत असं होत नाही. आणि विघ्नहर्ता आहे तो, विघ्न टाळत राहतो, फक्त आपण प्रयत्न करत राहायचे. तर याच प्रकारे आम्ही डेकोरेशन हाती घेतलं होतं. सुंदर असं डेकोरेशन करत होतो, मन उल्हासित होतं. अखिलेश माझी मदत करत होता, पण त्यामध्येच त्याच्या क्लासचा टाइम झाला आणि त्याला घेऊन गेले आणि परत वापस आणले, कारण त्याचा क्लास त्या दिवशी नव्हता. मग आल्याच्या नंतर पाहते तर इलेक्ट्रिकचे जे माणसं आले होते त्यांना पीओपी मधून वायर घ्यायचं होतं आणि त्यांनी सगळं हे असं अस्तव्यस्त करून ठेवलेलं होतं. मकर खाली जो टेबल ठेवला होता ते सुद्धा त्यांना हवा होता, त्याच्यामुळे त्यांनी मकर सुद्धा उचलून तिकडे बेडरूम मध्ये नेऊन ठेवलं. सोफा इकडेच्या तिकडे, कॉट इकडच्या तिकडे आणि टेबल घेतलेला होता. खूप असा पसारा करून ठेवला होता. आता तो आवरायला घेतला आणि तो आवरायचाच होता, कारण लक्ष्मी येणार आहेत, त्यांची जागा बदलायचीच होती. तर योगायोगानं ती जागा पण बदलून घेतली. म्हणतात ना, काही गोष्टीमध्ये वाईट जरी झालं तर त्यामध्ये पण चांगलं शोधायचं. तर आम्ही ते चांगलं असं शोधलेलं आहे आणि याच्यामध्ये मला अखिलेशची खूप मदत होते बरं का. आणि यावेळेस सरांनी सुद्धा मदत करू लागली, कारण त्यांनाही कळत होतं की आम्हाला काही सुधरत नाहीये, त्याच्यामुळे ते सुद्धा मदतीला आले. अखिलेशनं पूर्ण सोफ्याचे कवर वगैरे छान झटकून असे लावले आणि शेवट असा काही झालेला आहे बघा. आता टेबल आम्ही ठेवायला घेतलेला आहे आणि मकर जाग्यावरती त्याचं ठेवलं आणि सुंदर असं मकर तयार झालेलं आहे. तुम्हाला हे मकर कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. कसं वाटतंय, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.